हे आहेत चुंबक. हां, चुंबक म्हणजे एकमेकांना चिटकतात. हे आपण काय करायचं, एक प्रयोग करून बघणार. हे आपण सुरुवातीला लांब लांब ठेवलेत. आता सध्या आपल्याला काय करायचं, हे जुळून बघायचे. एकमेकांपासून लांब जातात, हे की नाही. हे जवळ चिटकलेत, असं ठेवायचं नाही आपल्याला, लांब जातील असं ठेवायचं. हे बघा, हे लांब चालले. हां, आता हे पण लांब चालले, हे पण लांब चालले. इथं घे गं, हे बघ, हे लांब चिटकणार नाही, अशा पद्धतीने ठेवायचं. आता हे सगळे चुंबक आपण काय करायचं, डब्यात भरायचं, झाकणात टाकायचं. आता बघा, आता हे काय करायचं आपण, हा एकच टिपका आहे, एक चुंबक आहे, त्याला म्हणायचं बिंदू. काय म्हणायचं, बिंदू. आता हे मी दुसरा चुंबक सोडते. आता किती पण जवळ सोडलं मी तरी ते लांब जाणार, हो की नाही. मग हे दोन चुंबक जोडणारी एक रेषा काढली तर ती रेषा होईल, रेषाखंड, हे की नाही. दोन बिंदू जोडून एक रेषाखंड तयार होईल. आता तिसरं झाकण सोडते मी. बघा, तीनही चुंबक हे समान अंतरावर जायला लागले, एकमेकांपासून समान अंतरावर चालले. बघा, थोडं बघा जरा वेळाने, पाणी जास्त आहे. तिघांचं अंतर सेम वाटत आहे, हो की नाही. हे तिघांना जोडून काय तयार होईल, कोणती आकृती तयार होईल, त्रिकोण. आता बघा, मी जरी मध्ये सोडलं तरी ते कडेला गेलं. आता ही चार बिंदू जोडणारी कोणती आकृती तयार होईल, चौकोनाची तयार होईल. हां, आता बघा, हे सगळे चुंबक समान अंतरावर स्थिरावलेले आहेत. आता हे पाच मिळून कोणती आकृती तयार होईल, पंचकोन. काय म्हणायचा, पंचकोन. आता हे सहा चुंबक, हे सहा वाट्या जर जोडल्या तर कोणती आकृती तयार होईल, षटकोनाची. षटकोनाचं शिकला ना, म्हणजे अशा प्रकारे चुंबकाचा वापर करून आपण भौमितिक आकृत्या शिकू शकतो. हे जे सगळे चुंबक आहेत हे समान अंतरावर आलेले. हे ज्या रेषा आहेत हे असं जवळ कोणी कुणाला चिटकले का नाही. हे जरी तिकडे सरकवलं तरी ते तिकडे लांब चाललं, हे जरी इकडे सरकवलं तरी ते त्याला लांब सोडत ढकलत. हां, ते का लांब ढकलत आहे, कारण हे चुंबकाचे सारखे ध्रुव जवळ जवळ केल्यामुळं ते चिटकत नाही. बंद कर.